नहीं देखेंगे ना अधिकारी। चला तुम्ही आतमध्ये जा ना। पूर्ण समस्या 28/8/2024 ला निवेदन दिलं त्यावेळी जाधव साहेब होता। जाधव साहेब रस्ता मोजून नेला पाण्याचं नियोजन तिकडे जाणार पाण्याचं जे ना ते तिकडे द्यायचं व्हिडिओ दाखवा दादा हा ते व्हिडिओ दाखवा ना आपल्या गल्लीतला कसं बाहेर पडायला लागलं त्या चिरतायला सांगितलं मला इन्स्ट्रुमेंट काढलेले चिकट का उसका रोड का आपने मी काय म्हणलं या पत्रावर काय झालंय तर ते महिन्याचं इन्स्ट्रुमेंट काढलेलं आहे मग मी तुम्हाला विचारलं नाही याचं काय झालं ते मी इन्स्ट्रुमेंट काढलेलं काय पत्र अरे रोडाचं तुम्ही कोणतं दुसरं नाही हे रोडचं आहे मोजणी करून गेले ना हा मोजणी मी करून गेलो स्वतः जाधव साहेब होते त्यांनी सांगितलं ना जाधव साहेबाच्या प्लेटचा त्याच्यानंतर जाधव साहेबाच्या प्लेटचा भाऊ त्याच्यानंतर मी स्वतः फॉलो घेतला रोडचा मी हे रोडचं तुम्ही हे घ्या नाही येते मोजून जाते मग येतच नाही येते जाधव सरांना दिलं होतं हे पत्र जाधव सरांना ते मागच्या पावसाळ्यात पण येऊन चेक करून गेले काहीच नाही मोजमाप करून गेले कधीपर्यंत होईल मी लावते आता फायली नाही जाता हे चालू आहे मंजूर झाले का आपण तुमचा रोड कोणता काय प्रॉब्लेम मंजूर कधी होईल त्या वर्षी नाही महानगरपालिकेत काही वर्ष 2 वर्ष तर काही मंजूर होत नाही मध्ये करून टाकू शकतो हे पत्रावर मला पत्र द्या रोड कधी होणार आहे तुम्ही पाठवणार फक्त नाही सांगता नाही मी पाठवून देतो मी तयार करून एकाच माहिती पाहिजे ना वर्ष लागत असं सांगा ना मला तो देते तुमचं इस्टिमेट नाही पण मग आम्हाला काय तरी रिशूट द्या काय रोड आणि ड्रेनेज आपलं बाकी काही नाही मला सांगायचं सर हे अर्ज देऊन सनी 1 वर्ष झालं पण या सरकारने काही आपली तक्रार घेतलेली नाहीये मी आज पर डे माझा पाय मोडा काय झालं दवाखान्यात जाऊन मला 500-600 रुपये लागले आज लहान लहान मुलं पडतात ही महिला आहे या महिला स्वतः पडतात तिथं किडे झाले एवढे आळ्या झाल्या पण हे कलेक्टर साहेब आमचे काही अर्ज घेत नाही लोक आणि तुम्हाला काय विशेष घ्यायचा असेल तर आमचा रोड आम्हाला करून द्या आमच्या पुढे काही बोलणं नाही तुमची विनंती करते आम्ही त्याला सांगणार आहे आमचा रोड 1.5 महिन्यात नाही झाला तर आम्ही इथं येऊन ऑफिसाला येऊन उपोषणला बसणार आहे उपोषण करू आम्ही 1 महिन्याचा आम्हाला टाइम दिलेला आहे 1 महिन्यात रोड नाही झाला तर आम्ही उपोषणला बसणार आहे मी राहते तिथं 50 वर्षांनी 50-55 वर्ष चालू आहे पण अजून काही रोड आला त्याला काही हे नाही एवढं गड्डे पडले आमच्या रोडाला नाही कोणीच अधिकारी येत नाही कोणीच काही नाही आमचे लोक येते मोजून जाते त्याला म्हणते आम्ही उद्या करतो आज करतो ते करतो असं करून करून 10 वर्ष झाले सर आमच्या रोडाला काही पाहिलं नाही कोणी बरं झालेले इतका चिखल आहे सर त्याच्यामध्ये आळा आहे आमच्या दारापर्यंत आळा आहे त्या असे मच्छर आमच्या लेकराला चावते आणि सम्राट शाळा आहे ते शाळाचे लेकर सुद्धा बदाबदा पडते समस्या आहे आमची की 1 वर्षापासून निवेदन दिलेले आम्ही रोडसाठी पण रोडचे लोक येते मोजमाप करून देते आणि नुसता दिलासा देते की आम्ही आता करू उद्या करू पण त्याचं काय आतापर्यंत काही झालेलं नाही पण आता इतका मुद्दा आलेला आहे की इतका चिखल झालेला आहे की असं चालायला पण आम्हाला जायला जागा नाहीये आता लेकरं बाळ आहेत गरोदर महिला आहेत
येणारे जाणार. आता नातेवाईक तर आता लग्न झालं होतं आता आमच्या मागच्या महिन्यामध्ये, तर पाहुणे ठेवायला पण जागा नव्हती, इतकी परिस्थिती बेकार झाली होती. आता 4 पाहुणे जर आले तर दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवले होते. मग असं का बाबा तुम्ही आम्हाला सगळं का देता? तर काहीतरी आमची अशी अपेक्षा आहे की जसं आम्ही तुम्हाला मतदान विश्वासाने देतो तसं आमचं पण विचार आहे की आमची कामं तुम्ही असे पटापट केले पाहिजे. ना पाण्याची सुविधा, ना ड्रेनची, ना रोडची, कोणतीच काही नाही. आज शाळा पाठीमाग आहे, शाळेची लेकरं रोडवरून जाताना भताभत चिखलात पडतात, घरी रडत जातात. येत आम्ही स्वतः त्या लेकराला उचलून घरी, कारण यायला कोणी काही येत नाही तिकडं ना, तिथे लाईट कोणतीच सुविधा नाही. म्हणजे नेमकं काम बाबा असं, आम्ही तर माणूसच आहेत ना. काही काही लोक कसं म्हणते नाही इकडे होत नाही. पाणी पावसाळ्यात दिवस आहे, डेंगू मलेरिया हे चालू आहे. मच्छर तर इतके मच्छर येत नाहीत लगे असं ते मोहळ बसत कसं झाडावर बसतं तशा प्रकारचे मच्छर. दोन्ही टाइम ते दिवसभराच्या 20-25 रुपयाची तर निश्चित पाहायला लागते आम्हाला कधी घरात जर कसे राहिलं म्हणलं तर. अशी परिस्थिती आली कधी कधी विचार करतो बाबा आम्ही कसं म्हणून राहतो. एक तर माणूस किंवा जनावर, त्या जनावरला तर 1% माणूस नीट करून व्यवस्थित ठेवतं. तशा पद्धतीने आमची अशी परिस्थिती झालेली आहे. आता इथून पुढे काय नियोजन घेणार ते फक्त तुम्ही पाहणार. आता इथून तर आम्ही आमची जी समस्या टाकलेली आमचं म्हणणं आहे की समस्येचं आमचं निवारण झालं पाहिजे. आपण जे समस्या आणलेली आहे कोणता परिसर येते? ब्रिजवाडी, सम्राट शाळा ब्रिजवाडी. भाऊ काय सांगेल आज सिडको महानगरपालिका आले निवेदन देण्यासाठी काय मागणी? माझं नाव योगेश सुधाकर दाभाडे, वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष पूर्व, ब्रिजवाडी वार्ड क्रमांक 36. मी इथे गेल्या 30 वर्षापूर्वी इथं राहतोय. वस्ती आमची पूर्ण 50 ते 60 वर्ष पूर्ण वस्ती, जुनी वस्ती आहे. इथं पूर्ण लोक टॅक्स वगैरे अगोदरपासून टॅक्स भरतात. इथं जाणीवपूर्वक स्लम एरिया असल्यामुळे कदाचित हे अधिकारी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, जेणेकरून याला कुठल्याही सुविधा मिळायला नाही पाहिजे. जसं की ड्रेनेज, पाणी आणि रस्ते या मूलभूत ज्या सुविधा आहे या महानगरपालिकेने दिल्या पाहिजे आणि हे त्यांचं कर्तव्य आहे. मी गेल्या 1 वर्षापासून या रस्त्याचा फॉलोअप घेत आहे. रस्ते झाले, ड्रेनेज झाले आणि पाणी झाले, यांचं सर्वांचं फॉलोअप घेत आहे. पण हे जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. अगोदर इथं सुनील जाधव म्हणून अभियंता होते, आता पाडळकर साहेब आहे. पाडळकर साहेबाला एकच सांगन, जर तुम्ही जाणीवपूर्वक दलित वस्ती म्हणून किंवा स्लम वस्ती असल्यामुळे जर तुम्ही दुर्लक्ष करणार त्याचे परिणाम योग्य राहणार नाही. जर हा रस्ता 1 महिन्याच्या आत जर झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे व्यापक स्वरूपाचे आंदोलन आणि जेणेकरून जनहिताचा जनहित ज्यामध्ये आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कधी पण अग्रेसर आहे. या ज्या माझ्या माता भगिनी आहे या मला सकाळी फोन आला, मी याच्या अगोदर निवेदन दिलं तर त्याला माहिती आहे की मी याचा फॉलोअप घेतोय. तर मला फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आपल्या साहेबाकडे जायचंय. रस्त्याला नसतं निवेदन देऊन 1 वर्ष झालंय आणि ड्रेनेजचं पण निवेदन देऊन 1 वर्ष झालंय. तर कुठलेही यांच्याकडनं हालचाल नाही, फक्त रस्ते मोजून आणि ड्रेनेजचे पण मोजमाप करून हे जाऊ लागलेले. तर याच्यानंतर हा रस्ता 1 महिन्याच्या आत नाही झाला तर इथं आमरण उपोषण करण्यात येईल. आमरण उपोषण करून सुद्धा जर झालं नाही तर व्यापक स्वरूपाचे आंदोलन हे वंचित बहुजन आघाडी छेडल्याशिवाय राहणार नाही.